शेतकरी बंधूंनो नमस्कार. आज आपण तूर पिकाच्या पहिल्या खत व्यवस्थापनाची माहिती जाणून घेणार आहोत. तूर पिकाला रासायनिक खताचा पहिला डोस कधी द्यावा, कोणती खते द्यावी आणि किती प्रमाणात द्यावी. शेतकरी बंधूंनो, तुम्ही जर तूर पिकाची लागवड केली असेल आणि अशा पद्धतीनं तुमचं तुरीचं पीक हे साधारण 1 ते 1.5 महिन्याचं झालं असेल, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा ठरणार आहे. सविस्तर माहितीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. पहिल्यांदाच तुम्ही आपल्या चॅनलवर आला असेल आणि तूर पिकाबरोबरच इतर कोणत्याही पिकाचं संपूर्ण नियोजन तुम्हाला पाहिजे असेल, तर एकदा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि नोटिफिकेशन बेल ऑन करा. म्हणजे येणाऱ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. शेतकरी बंधूंनो, तूर हे असं पीक आहे ज्या पिकाच्या मुळावरती मूग, उडीद आणि सोयाबीन प्रमाणेच रायझोबियमच्या छोट्या छोट्या गाठी असतात. त्यामुळे हे पीक पानाद्वारे हवेतून नत्राचं शोषण करून चांगलं नत्राचं स्थिरीकरण त्या गाठीमध्ये करत असतं आणि नंतर नत्राची जी भूक आहे तर ती त्या नत्राद्वारे पिकाची जी आहे तर ती भागवल्या जाते. त्यामुळे तूर पिकाला खूप जास्त नत्रयुक्त खताची गरज पडत नाही. विशेष करून खत व्यवस्थापनामध्ये तूर पिकाला युरियाचा जो वापर आहे तर तो आपल्याला अजिबात त्या ठिकाणी करायचा नाहीये. आता महत्वाचा मुद्दा शेतकरी बंधूंनो, तो म्हणजे तूर पिकाला रासायनिक खताचा पहिला डोस आपल्याला कधी द्यायचा आहे, कोणती खतं द्यायची आहे, किती प्रमाणामध्ये द्यायची आहे आणि खत देण्याची योग्य पद्धत काय. तर शेतकरी बंधूंनो, तूर पिकाच्या पहिल्या खत व्यवस्थापनासाठी मी तुम्हाला खताचे 3 पर्याय सांगतो. त्याच्यापैकी कोणताही एक पर्याय तुम्ही त्या ठिकाणी निवडू शकता. आता तूर पिकाला पहिलं खत व्यवस्थापन करण्याची योग्य वेळ कोणती आहे, तर शेतकरी बंधूंनो, बरेच जे शेतकरी आहे तर ते लागवडी खत देतात किंवा तुरीचं पीक 15 ते 20 दिवसाचं झाल्यानंतर खत देतात. पण तूर पिकाला पहिलं रासायनिक खत देण्याची जी काही योग्य वेळ आहे तर ती आहे, तूर पीक हे 35 ते 40 दिवसाचं ज्यावेळेस होतं त्यावेळेस आपल्याला तूर पिकाला पहिला रासायनिक खताचा डोस देणं तिथं गरजेचं आहे. पहिला डोस देण्या अगोदर शेतकरी बंधूंनो, तूर पिकामध्ये आपली पहिली शेंडे खुडणी झाली पाहिजे आणि त्याच्या दुसऱ्या ते तिसऱ्या दिवशी आपल्याला पहिलं रासायनिक खत जे आहे तर ते तुरीला द्यायचं आहे. तर याच्यामध्ये जे 3 पर्याय मी तुम्हाला सांगणार आहे तर त्याच्यातला पहिला जो पर्याय आहे तर तो म्हणजे शेतकरी बंधूंनो, एका एकरसाठी तुम्हाला एक बॅग डीएपी घ्यायचा आहे 50 किलो. त्याच्यासोबत शेतकरी बंधूंनो, तुम्हाला 25 ते 30 किलो एमओपी पोटॅश घ्यायचा आहे आणि 8 ते 10 किलो ग्रॅन्युअल सल्फर घ्यायचा आहे आणि ही तीनही खतं एकत्र करून त्या ठिकाणी तूर पिकाला तुम्हाला द्यायची आहे. हा झाला तुमचा पहिला पर्याय. याच्यामध्ये दुसरा जो पर्याय आहे खत व्यवस्थापनाचा तर तो आहे शेतकरी बंधूंनो, एकतर तुम्ही 10-26-26 या खताचा वापर करायचा आहे एकरी 50 किलो आणि 10-26-26 सोबत तुम्हाला 8 ते 10 किलो सल्फर घ्यायचा आहे. सल्फर हा कंपल्सरी आहे. 10-26-26 मध्ये तुम्हाला जो अतिरिक्त एमओपी पोटॅश आहे तर ती घेण्याची त्या ठिकाणी गरज नाहीये. त्याच्यामुळे 10-26-26 एकरी एक बॅग आणि 8 ते 10 किलो सल्फर तुम्ही देऊ शकता. हा दुसरा पर्याय आहे. आणि जो तिसरा पर्याय याच्यामध्ये आहे तर याच्यामध्ये शेतकरी बंधूंनो, तुम्हाला डीएपी उपलब्ध झालं नाही, 10-26-26 उपलब्ध झालं नाही, तर तुम्ही 12-32-16 किंवा 9-24-24 या दोन्ही पैकी कोणतंही एक खत त्या ठिकाणी घ्यायचं आहे 50 किलो. त्याच्यासोबत तुम्हाला जो सल्फर आहे तर मी सांगितल्याप्रमाणे तो कंपल्सरी आहे 8 ते 10 किलो हे तुम्ही देऊ शकता. या 3 पैकी कोणताही एक पर्याय तुम्ही त्या ठिकाणी निवडून जे आहे तर तूर पिकाचं पहिलं जे खत व्यवस्थापन आहे तर ते करू शकता. आता खत व्यवस्थापन करत असताना शेतकरी बंधूंनो, जमिनीमध्ये जे आहे तर ते पुरेसा ओलावा हा असला पाहिजे. म्हणजे दिलेली खतं 1 ते 2 दिवसामध्ये विरघळतील अशा पद्धतीची जर जमिनीमध्ये ओल असेल तर त्या ठिकाणी तुम्ही खत व्यवस्थापन करायचं आहे. ओल कमी असेल तर थांबून घ्या. पाऊस पडल्याच्या नंतर खत व्यवस्थापन करा. आता खत व्यवस्थापन कसं करायचं आहे, तर शेतकरी बंधूंनो, तुम्ही खत जे आहे तर ते पेरणी करून देऊ शकता, टोकन करून देऊ शकता. फक्त खत जे आहे तर ते उघड्यावरती फेकून द्यायचं नाहीये. बरेच शेतकरी मजुराअभावी किंवा वेळेअभावी जे आहे तर उघड्यावरती खत फेकून देतात. ते खत तसंच पडतं आणि त्याचा पाहिजे तसा फायदा पिकाला होत नाही. खत जे आहे तर टाकल्यानंतर जमिनी आड गेलं पाहिजे. आणि खत देतो असताना महत्वाची काळजी आपल्याला काय घ्यायची आहे, तर खोडापासून तुरीच्या कमीत कमी 5 ते 6 इंच खत जे आहे तर ते आपल्याला दूर द्यायचं आहे. म्हणजे खूप खोडाजवळ जे आहे तर खत द्यायचं नाहीये. पेरणी करून द्या, टोकन करून द्या, कोणत्याही पद्धतीनं तुम्ही जे आहे तर खत व्यवस्थापन तिथं करू शकता. अशा पद्धतीनं तूर पिकाला पहिला रासायनिक खताचा डोस तुम्हाला देऊन घ्यायचा आहे. तुरीचं पीक हे 35 ते 40 दिवसाचं झाल्याच्या नंतर. खत व्यवस्थापना संदर्भामध्ये तुम्हाला जर काही समस्या असेल
तर माहितीसाठी मी व्हॉट्सअपचा नंबर स्क्रीनवरती देत आहे, त्या ठिकाणी तुम्ही संपर्क करू शकता. शेतकरी बंधूंनो, ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून सांगा आणि हा व्हिडिओ तुमच्यासारख्या असंख्य शेतकरी बांधवांना जास्तीत जास्त शेअर करा. नवीन माहिती घेऊन आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत नमस्कार.